नाशिकची लोकसभेची जागा सध्या शिवसेना शिंदे गटाकडे असून त्यावर भाजपकडून दावा केला जातोय। त्या बदल्यात शिंदे गटाला धुळ्याची जागा देण्याची ही चाचपणी सुरू आहे। नाशिक द्या धुळे घ्या या फॉर्म्युल्यावर आता भाजप आणि शिंदे गटात चर्चा सुरू आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या विद्यमान खासदारांचं मात्र यामुळे टेन्शन वाढलंय। महायुती धुळे नाशिक लोकसभेची अदलाबदली। शिवसेना नाशिक सोडणार, धुळ्यात लढणार। गोडसेंसह भाजपाच्या सुभाष भामरेंचा पत्ता कट होणार। लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होणार असताना नाशिक आणि धुळ्याच्या विद्यमान खासदारांची धाकधूक वाढली आहे। कारण दोन्ही मतदारसंघ अदलाबदल होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे। नाशिक मतदारसंघ शिवसेनेकडून भाजप मागून घेणार असल्याची चर्चा आहे। भाजपाच्या अंतर्गत सर्वेत शिवसेना खासदार हेमंत गोडसेंविरोधात नकारात्मक वातावरण असल्याचा निष्कर्ष समोर आलाय। त्यामुळे या मतदारसंघात उमेदवार बदलून हा मतदारसंघ भाजपाला देण्यात यावा अशी मागणी भाजपा करणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यांचे विद्यमान जे असतात त्या जागा त्यांच्याकडे त्या पक्षांकडे किंवा त्या गटाकडे ठेवणं हे असं एक अलिखित नियम असतो। त्यामुळे तसं पाहिलं तर नाशिक जागा शिंदे गटाकडेच राहील असं आत्ता म्हणता येतं। परंतु भारतीय जनता पक्षाचा सर्वेवर खूप मोठा विश्वास असतो आणि त्यांचे बऱ्यापैकी सर्वे केले जातात आणि त्यांच्या सर्वेमध्ये काही नावांना त्यांच्याबद्दल शंका येते आहे। त्यामुळे कदाचित नाशिकची अदलाबदल धुळ्यात केली जावी। तिकडे धुळे मतदारसंघ शिवसेना भाजपाकडून घेणार असल्याचं सांगितलं जात आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात MIMचा एक आमदार आहे। शिवाय धुळे भाजपासाठी थोडा अवघड असल्याचं सांगितलं जात आहे। तुलनेत मालेगाव बाह्य हा विधानसभा मतदारसंघ नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे। दादा भुसेंच्या मुलाच्या उमेदवारीसाठी तो मतदारसंघ भाजपाकडून घेतला जाऊ शकतो असं राजकीय विश्लेषक सांगतायत। मालेगाव बाह्य जिथे दादा भुसे यांचा प्रभाव आहे आणि बागलाण हा जो मतदारसंघ आहे तिथं भारतीय जनता पक्षाचाच विद्यमान आमदार आहे। त्यामुळे दादा भुसे हे शिंदे गटाचे सध्या मंत्री आहे, पालकमंत्री आहेत। त्यांना खुश करण्याचाही प्रयत्न या निमित्ताने दिसतो आणि त्यांचे चिरंजीव तिथून उभे राहतील अशी एक शक्यता व्यक्त केली जाते। जागांची अदलाबदल होणार असली तरी ती अमित शहांच्या पातळीवर होईल। राज्याच्या नेत्यांच्या पातळीवर अशी अदलाबदल शक्य नाही। पण महायुतीत अशी अदलाबदल झाल्यास विद्यमान खासदारांचं राजकीय भवितव्य मात्र धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मतदारसंघांच्या अदलाबदलीमुळे सुभाष भामरे यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता फारच कमी आहे। तर नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची देखील कोंडी होणार आहे। ही कोंडी गोडसे कशी फोडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।